घेण्याकरता आज मी इथे आलो होतो। जागेवरती देखील मी सगळी पाहणी केली। एकंदरीत 6 वाजता ही घटना घडली। फिर्याद ही जवळपास 9च्या सुमारास ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच पोलिसांकडून ज्या कारवाई करणं आवश्यक होतं त्या लगेचच त्यांनी सुरू केली। आरोपी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं, सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं, इमिडिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं। अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्यांनी आरोपीला, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तसं त्याला फॉलो देखील केलं गेलं आहे। आणि मी डिटेल देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत। त्याचं लोकेशन, संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे, तिथे देखील जवळपास 8 टीम्स पोलिसांमार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत। आरोपीला पकडलं जाईल। एक असा गैरसमज तयार केला जातोय की घटना सकाळी 6 वाजता घडली आणि मग ती कालपर्यंत का कळवली गेली नाही किंवा ती माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही। तर या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही फिर्याद आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच आपण आरोपीला आयडेंटिफाय केलं। आरोपी अलर्ट होऊ नये ह्यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये ह्याची आपण पोलिसांमार्फत दक्षता घेतली गेली, जी अत्यंत गरजेची होती। आणि जर का त्वरितच ही बातमी जर का बाहेर पडली असती तर कदाचित जे आपल्याला संभाव्य लोकेशन मिळालेलं आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून जाण्याची शक्यता जास्त होती। आणि म्हणून ही घटना कोणाचा प्रयत्न हा झालेला गेलेली आहे कारण ती गरजेची होती। एकंदरीत ब्रीफिंग तर आरोपी हा लवकरच पकडला जाईल। शेवटी ही जी घटना आहे ती एसटी मध्ये ही घटना आहे। इथे पोलिसांमार्फत किती वेळा गस्त घातली गेली मी घेतली। तर रात्री 1:30 वाजता तिथले पीआय स्वतः सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील दिसत आहेत, ते स्वतः तिथे 1:30 एसटी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत। इथे रात्री 3 वाजता, 3-3:15 वाजता देखील पीआय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत, त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत। म्हणजे पोलिसांकडून कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा काही विषय नव्हता। घटनेच्या 5 तासाच्या अंतरामध्ये 2 वेळा तिथे पीआय स्वतः तिथे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे राहून आणि फेरी मारून गेले होते। जो आरोपी आहे तो आरोपी दाखल आहेत, परंतु ते ग्रामीण भागामध्ये आहेत। एक आपल्याकडे सिस्टम आहे की शहरामध्ये जे आरोपी असतात त्यांचा रेकॉर्ड आपल्या पोलिसांकडे असतो आणि ह्या आरोपींना डेली त्यांच्याकडे आपण संपर्क साधत असतो वेगवेगळ्या माध्यमातून। तर त्या दिवशी जवळपास 250 पेक्षाही जास्त आरोपींवरती लक्ष माध्यमातून आपण ठेवलेलं होतं। दिवसाला जवळपास 1000 पेक्षा जास्त आरोपींवरती आपण लक्ष ठेवून असतो, त्यांचा रेकॉर्ड हा शहरामध्ये आपल्याकडे, त्यांचा रेकॉर्ड हा शहराकडे नसतो। नक्कीच त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण काम करतोय आणि विशेषतः पुणे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही दिवसांपूर्वी जवळपास 437 कोटीचा एक प्रकल्प मंजूर केलेला आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचं फेशियल रेकग्निशन असलेले सीसीटीव्ही देखील आपण इन्स्टॉल करतोय, जेणेकरून आरोपी जर का कुठे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला तो लगेच आयडेंटिफाय होईल, पोलिसांना त्याचा अलर्ट
आणि पोलीस त्या ठिकाणी होतील. एकंदरीत बघा, शेवटी सुधारणेला नक्कीच स्कोप असतो, परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून खास करून आता एआयचं इंट्रोडक्शन आपण आपल्या विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण आणलेलं आहे आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीमध्ये अजून आपण ती यंत्रणा आपण सुरळीत करतोय. परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही शंका त्याला सुरळीतपणे करता आलं. परंतु अन्य जी डिटेल आहे, जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. सर, या घटनेबद्दल आधीही पोलिसांना पत्र दिलेलं होतं परिवहन महाविभागाकडून की तिथं सुरक्षा द्या, पण पोलिसांनी कर्मचारी नाही असं सांगितलं आणि तिथं सुरक्षा दिली नाही. 22 तारखेचं ते पत्र आहे. नाही, कसं आहे, शेवटी एसटी महामंडळामार्फत प्रायव्हेट सिक्युरिटीज ह्या एसटीच्या आवारामध्ये हायर केलेल्या आहेत आणि प्रायव्हेट सिक्युरिटीच्या माध्यमातून शेवटी त्यांना त्या आवाराची बघायची आहे. एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये नक्कीच आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी मला वाटतं आज आढावा बैठक देखील घेतलेली आहे आणि संबंधित जे काही पुढची ऍक्शन आहे ते घेतील, त्याबद्दल मी काय बोलू शकणार नाही. परंतु पोलिसांमार्फत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1:30 वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते, 3 वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते. म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडनं कुठलंही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला 10-15 लोक असताना त्यांना देखील कुठलं अलर्ट आलं नाही. त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला. म्हणून मला वाटतं एसटी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे, जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटी नक्कीच चुका केलेल्या आहेत. कारण शेवटी जी बसच्या बाजूलाच चौकी होती त्या चौकीमध्ये प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोपेरित्या त्यांना करायला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे. सर, मात्र हे पत्र जे आहे ते 22 तारखेला दिलेलं आहे. ज्या घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पीआय गेले असतील, मात्र पत्रच 22 तारखेला दिलेलं आहे की खासगी एजंट तिथं त्रास देतात, तृतीयपंथीयांचा त्रास आहे, गुंडांचा त्रास आहे, तर आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी. 22 तारखेला हे पत्र दिलं आहे. त्यानंतर तिथले पीआय असतील किंवा स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं. जवळपास आता आपण 2024 ते 2025 पर्यंत त्या आवारामध्ये म्हणजे आपलं जिथे आता घटना घडलेली आहे तिथे जवळपास 7,196 कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत. म्हणजे पोलिसांचं काय तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे लक्ष देणे असं अजिबात नाही. जेव्हा 7,000 कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपातल्या सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. खास करून ट्रॅफिकच्या वगैरे जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोणी गुंडा तिथे येऊन बसले किंवा कोणी विनाकाम तिथे येऊन बसले त्याला तिथून बाहेर काढणं, अशा ज्या कारवाया आहेत जी पण पोलिसांचा अलर्टनेस आपण ज्याच्यामधून आपण जज करतो, अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये 7,000, मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत 4,500 तिथे कारवाया आपण केलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत. आता ह्या कारवाई इथे कागदावरती किंवा जागेवरती आपल्याला होताना दिसल्या नसत्या. नाही, ह्या कारवाया ह्या प्रत्यक्षात त्याच आपण कागदावरती दाखवतो. नाही, सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे जे आहेत ते पीआय स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसत आहेत. ही स्वतः मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेलं आहे. 50 तासापेक्षा अधिक जास्तीचा कालावधी उडवलाय. पोलीस काम करतात यावर प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र आरोपी 50 तासांहून अधिक झाला तरी सापडला नाहीये. 11 पेक्षा जास्त गुन्हा शाखा असेल पुणे आरोपीला ट्रॅक केलं जाते, लवकरच तो आपल्या ताब्यामध्ये येईल. In the letter which has been given by the depot manager, the transport ministry as well as the police, it is mentioned that these private agents as well as other miscreant people, including anti-social elements, are harassing people. They are on them to take the elderly people as well as children. How do you look at this? Because the actions were not initiated. You are mentioning that they were patrolling, but on ground it's nothing.
need to see that letter with what intention that letter was issued, and I think if the depot manager had issued the letter, he should have made sure that the private security which was there, it was his duty, because the depot is under him, and he should have been alert with the security. If the security was not there, the CCTV which is footage which are showing us, the police chowki was right beside the bus, and the depot manager should have been alert about this, that his security which is working on, if it was not there, he should have made sure, he should have contacted that security agency and made sure that security is being fulfilled there, but he did not do his job. He wrote letter blaming the depot manager. He has written the letter asking for help for complaint as well as everything. I think police has taken enough action. Whatever is in the control of police, the police has taken enough action. The incident which has happened, that has happened inside the stand. And inside the stand, the security is provided by ST Mahamandal. And I think the depot manager should have been more alert, is what I think. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार या सगळ्या घटनेला जबाबदार जी काही एसटी महामंडळ आहे तेच आहे आणि पोलिसांचा कोणताही रोल नाही. मी असं म्हणत नाहीये, पोलिसांचा कुठलाही रोल नाही, मी असं म्हणत नाही. पोलिसांनी जेव्हा 1:30 वाजता गस्त घातली, पोलिसांनी जेव्हा 3 वाजता गस्त घातली, परंतु 24 तास त्या एसटी स्टँडमध्ये एसटी महामंडळामार्फत केलं जातंय. त्यासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी हायर केलेली आहे, त्याला आपण पैसे देतोय. त्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीच्या मार्फत तिथे सिक्युरिटी ही व्यवस्थित नाही ठेवली गेली, जी जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे ना. आणि म्हणून मला वाटतं जर का सिक्युरिटी तिथे येत नाहीये, एक पत्र व्यवहार करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. एक प्रायव्हेट एजन्सी हायर केलेली असताना ते प्रायव्हेट एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी चे लोक आहेत की नाही, त्याची ड्युटी करतायत आहेत की नाही, ही देखील जबाबदारी त्यांची आहे. आणि म्हणून मला वाटतं ही टोळाटोळाचा हा प्रश्न नाही. घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला तिथे प्रायव्हेट सिक्युरिटी असती तर करायची घटना घडली नसती. आणि म्हणून ह्यापुढे तिचं प्रशासन आणि STI एकत्र ज्यात पण केलेली आहे. माननीय परिवहन मंत्र्यांनी देखील या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे की जर का पोलीस जर का तिथे आपल्याला हे ST स्टँडवरती आणि वरती जर का प्रोव्हाइड करता आले तर नक्कीच ते आम्ही बाबतीत आम्ही विचार करू. बघा, शेवटी आज जोपर्यंत आरोपी हा पकडला जात नाही, शेवटी आज एखादा विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला बोलतो, काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो 1.5-2-3 मध्ये, आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे. परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं जे काही घडलं ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे. आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे, म्हणजे तिथे चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही. त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही. ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्यावेळेला आपल्याला तिथे माहिती पळून जातो. शहराच्या अनेक चौकांमध्ये शिजा आहेत. इथून साधारणतः तो शिरूरचा रहिवासी आहे, म्हणजे साधारणतः 100 किलोमीटरचं अंतर असेल. जर आपण धरलं 100 किलोमीटरच्या अंतर परिसरामध्ये 50 तास आरोपी शोधायला पोलिसांना लागतात. नाही, काय झालं घटना एक लक्षात घ्या, घटना ही 6 वाजता घडली. फिर्याद ही 9 वाजता आलेली आहे, मध्ये 3 तास गेलेले आहे. तोपर्यंत फिर्याद येत नाही, तोपर्यंत पोलिसांना कळणार कसं? फिर्याद आल्याच्या नंतर ज्यावेळेला 9 वाजता फिर्याद आली, ज्यावेळेला तक्रार आपल्या पोलीस स्टेशनला आली, त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण आरोपीला आयडेंटिफाय केलेला आहे. आयडेंटिफाय केल्यानंतर आपण CCTV फुटेजेस आपण ट्रॅक केले आणि तोपर्यंत तो एका आता विशिष्ट ठिकाणी तो गेलेला आहे. म्हणजे मला ते लोकेशन डिस्क्लोज करायचं नाही, परंतु आपण त्याला पकडले आणि तो जो गेला तो आरोपी हा बाय बस त्याने ते ट्रॅव्हल केलं ते आपण ट्रॅक केलेलं आहे. परंतु घटना घडली 6 वाजता, तक्रार आली 9 वाजता. ह्या मधल्या 3 तासाच्या गॅपमध्ये आपल्याकडे कुठली त्या घटनेची माहिती नव्हती, म्हणून कदाचित त्याला तो 3 तासाचा गॅप मिळाला. इन्व्हेस्टिगेशन का स्टेटस लेट मी आन्सर आहे, मला त्यांना उत्तर द्या. इन्वेस्टिगेशन का अभी स्टेटस क्या होगा सर?
मैंने ऑलरेडी बता चुका हूँ कि इन्वेस्टिगेशन अभी जो आरोपी है उसको हम ट्रैक कर रहे हैं। बहुत ही जल्दी आरोपी पकड़े जाएंगे और उनका भी लोकेशन ये हमें मिल चुका है और जल्दी ही आरोपी हमें पकड़ लेंगे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने असा आरोप केलाय की हा जो आरोपी आहे त्याचा कुठल्या तरी मोठ्या पुढारीशी संबंध आहे आणि तो सत्तेतला आहे। आमदाराचा फोटो आमदार आहेत माऊली कटके यांचा फोटो जो आहे आपल्याला पाहायला मिळाला, त्याचा कार्यकर्ता म्हणून तो वापरतोय, अशी काही पार्श्वभूमी आहे का, तुम्हाला काय माहिती? बघा, ह्या क्राईम त्या व्यक्तीच्या त्या बॅकग्राऊंडचा काहीही संबंध नाही। एखादा आरोपी हा आरोपी असतो किंवा त्याला कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून धर्माचा जातीचा असं आपण ह्या दृष्टिकोनाने पाहायचं नसतं। तो व्यक्ती आरोपी आहे आणि त्याला अदल घडली पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ह्या दृष्टीने पोलिसांची कारवाई चालू आहे। This incident does not have any political connection. नागपूरच्या प्रकरणात प्रशांत कोरटकर नागपूरमधनं गायब झाला, टीव्हीवरती येतो, गायब होतो। पुण्यात पण आपण ट्रॅक करत असताना पुण्यातून तो आरोपी बलात्कार करून गायब होतो। बीडच्या प्रकरणात देखील आरोपी सापडत नाहीये। गृह खात्याचा आणि पोलीस खात्याचं तिन्ही प्रकरणात फेल्युअर आहे का? गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारताय? फेल्युअर मी म्हणणार नाही, कारण बीडच्या प्रकरणामध्ये देखील आपण आरोपी जे काही आरोपी आहेत, एक आरोपी अजून सापडले नाहीत, उर्वरित आरोपींना आपण पकडलेला आहे आणि जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही तोपर्यंत आपली कारवाई चालू राहीलच। आणि आरोपी गायब व्हायचा प्रश्न उद्भवत नाही। ज्यावेळेस आता मला सगळी इन्फॉर्मेशन देता येणार नाही, कारण शेवटी आपल्याला गुप्तता पाळणं गरजेचं आहे। आजचा ह्या घटनेचा जो आरोपी आहे तो पुढच्या काही तासांमध्येच आपल्या ताब्यात येईल। Sir, there is a lots of pictures on social media. The accused have a connection, some politician, and there are some pictures also are in social media. See, जो आरोपी है, basically he is an accused, and accused never have any. They never have any. They don't have any caste background. We don't see it as a political figure. We see them as an accused, and he will be treated as an accused. We don't care. The police doesn't care if he is connected to any political person. That will not affect the action which we are going to take on him. प्रशांत कोरटकर समोर होता, आता तो इंदूरला पळून गेल्याची माहिती मिळते। इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचं, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द आरोप गुन्हा दाखल आहे। 2 दिवस तो माध्यमांसमोर बाईक देत फिरला आणि आता तो गेला, त्याला कोण वाचवतोय? नाही, त्याला वाचवणं उद्भवतच नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर का कोणी चुकीचा विचार जरी केला तर सुद्धा त्या कुठल्याही पद्धतीचं हयगय ही केली जाणार नाही। कडक कारवाई केली जाईल आणि जी काही पोलिसांची कारवाई आहे ती त्याच्यावरती केली जाईल। गुन्हा केला असेल तर नक्कीच अटक होईल। गुन्हा केला असेल तर नक्की अटक होईल ना, त्याच्यावर अटक होणार। त्याला जे काही शोधायचं काम चालू आहे त्याला अटक होईल। एक मागच्या आता त्याला जे आपण तो आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर मागील 4-5 दिवसामध्ये तो विविध बस स्टँडवरती जाताना आपल्याला दिसतोय, विविध बस स्टँडवरती तो आपल्याला फिरताना असं दिसतोय आणि त्याचं जे राहणीमान किंवा त्याचं जे अपिअरन्स जे आहे ते अगदी म्हणजे शर्ट इन केलेला, व्यवस्थित कपडे घातलेला असा तो व्यक्ती आहे आणि म्हणून म्हणजे आरोपी म्हणजे किंवा असं तो गुन्हेगार असला असा व्यक्ती तो आयडेंटिफाय असं दिसत नाहीये आणि कदाचित त्याचं मोडस ऑपरेटिंग असेल। जेव्हा तो आरोपी जेव्हा आपल्या ताब्यामध्ये येईल त्यावेळेला अजून त्याच्यामध्ये असं येतील, मला वाटतं आपण थोडा पण संयम बाळगूया, नक्कीच आरोपी लवकर सापडला जाईल। मागं तुम्ही पुण्यात शक्ती कायद्याविषयी ब्रीफ केलं होतं, कायदा आणावा असं गरज वाटते? बघा, शक्ती कायदा हा आपण विधिमंडळामध्ये पारित केल्यानंतर आपण IPCच्या अंतर्गत ते बदल आपण सुचवले होते, परंतु दरम्याने आपला सर्वांना कल्पना आहे की आता IPCच्या व्यतिरिक्त आता ऐवजी आता BNSS हा कायदा देशामध्ये लागू झालेला आहे। शक्ती कायद्यामध्ये आपण ज्या तरतुदी केल्या आता BNSS मध्ये बऱ्यापैकी आलेल्या आहेत
त्यामुळे त्याची अंमलबजावणी ही नक्कीच पोलिसांमार्फत केली जाईल. शहरामध्ये आपको लगता है कि पुलिस को आगे एक्शन कैसे लेना चाहिए ताकि रेप केसेस कम हो सके? 900 से ज्यादा रेप केसेस रजिस्टर हुए. देखिए, जो रेप केसेस रजिस्टर्ड होते हैं मेजरली दोज केसेस के थ्रू रेप होना, ये केसेस जो रेयरली होते हैं, लेकिन वो नहीं होने चाहिए. वो भी एक एज अ गवर्नमेंट डेफिनेटली ट्राइंग, और जो होते हैं उसमें बिल्कुल सोसाइटी में अलर्टनेस और स्प्रेड होनी बहुत ज़रूरी है. और इसके ऊपर ज़रूर हम पुलिस के डिपार्टमेंट के थ्रू भी जो भी प्रोग्राम्स है वो चालू है. लॉ में क्या अमेंडमेंट्स होने चाहिए सर इसके लिए? ऑलरेडी लॉ में अमेंडमेंट्स हो चुके हैं. जो BNSS अभी लागू हुआ है, उसके जो कायदा महाराष्ट्र ने पारित किया था, उसके जो भी फाइंडिंग्स थे वो सब BNSS में आ चुके. तो मेरे ख्याल से उसको भी इम्प्लीमेंट करना हमारी तरफ से चालू है. असं म्हणणं आहे, पण जे महिलांच्या अत्याचारासंदर्भात गुन्हे घडलेले ते कायमच लपवले. परंतु घटनेमध्ये असा गुन्हा झाला, तोही माहिती दिली. मी मगाशी याचा खुलासा केला की जर का सुरुवातीला ही माहिती बाहेर पडली असती तर आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन सापडले ते मिळालं नसतं, म्हणून ते गरजेचं होतं. थँक्यू.